संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली पण जीव गेला तरी पुण्यातील रड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली। लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला आहे। लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे, तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे। आता या प्रकरणावरून लक्ष्मण हाके यांनी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। लक्ष्मण हाके यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली। ते म्हणाले, माझ्यावर दारू प्यायल्याचा तुम्ही आरोप केला। मी त्यावेळेस पोलीस स्टेशनला येऊन प्रेस दिली, मी रक्ताचे नमुने दिले, युरिन टेस्ट दिली। तुमच्यासारखा भेकड असतो तर पळून गेलो असतो, पण हा मेंढपाळाचा धनगराचा पोरगा आहे। ओबीसीची लढाई कुठेही अर्ध्यावर सोडणार नाही, तुम्हाला तर अजिबात घाबरणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी जीवाची कुर्बानी दिली। हे भेकड आहेत, यांच्यात हिंमत असती तर एकटे माझ्यासमोर आले असते, असा हल्ला बोल त्यांनी यावेळी केला आहे। त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्व नियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। आणि मी आता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण। मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालंय, पण मी आता तुमच्या समवेत आहे ना। माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो, मी डिपार्टमेंट बरोबर आहे। आता मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे, मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही। मी आता तुमच्या समोर आहे। विवेकाचा आवाज, ओबीसींचा आवाज, शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कोणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे। आरोप होते तुमचा गोठ्यामध्ये तुम्ही होता, तसा काही एव्हिडन्स असेल तर द्यावा। तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं गेलो याचा एक जर एव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती, महाराष्ट्राच्या मीडियावरती, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार। माझ्या घरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती मी वॉकिंगला 5 वाजता गेलो होतो, त्यावेळी 2 इसम माझ्याशी बोलून गेले, त्याच इस्मानी मला पकडलं, त्याच इस्मानी परत काय बोललं तुम्हाला? त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले, गेवराईचं वगैरे असं बोलले। तो गेवराईचा माणूस आहे, तो माझ्याशी बोलला सुद्धा। आणि परत मी जिथून खाली निघतो त्या ठिकाणी 5 ते 6 4 व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो, माझे दोन्ही हात पकडले, मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। तुम्ही मद्यप्राशन केलेलं नाही, दारू घेतलेली नाही असं मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे, मी तुमच्या समोर आहे, मी कुठेही पळून जात नाहीये, मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही, मी आताही पळून जाणार नाहीये। आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर 1 तासापूर्वीची गोष्ट आहे, दिसेल ना, माझ्या रक्तामध्ये दिसेल, अजून कुठं काय जे काही मेडिकल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।